हॅलो फ्रेंड, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे हुसेनीवाला बॉर्डर। हे जे आहे त्याचं मेन गेट आहे। तर हुसेनीवाला बॉर्डर म्हणजे नक्की काय, तर ही एक इंडिया पाकिस्तानची रेखा आहे किंवा इथे इंडिया पाकिस्तानची बॉर्डर म्हटलं जाते याला। हुसेनीवाला एक गाव आहे जे पंजाबमधील फिरोजपूर शहरामध्ये आहे। तर तिथेही हुसेनीवाला बॉर्डर म्हणून ओळखलं जातं। तर इथे इंडिया पाकिस्तानची सीमारेषा आहे। त्याचबरोबर इथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचंही स्मारक आहे, ज्याला आपण राष्ट्रीय शहीद स्मारक म्हणूनही ओळखलं जातं। तर तिथे आम्ही आतमध्ये एंट्री केली। एंट्री केल्यानंतर हे जे पूर्ण असं वातावरण आहे ते इथून वेलकम लिहिले, तिथून आतमध्ये एंट्री आहे। खरंच खूप सुंदर असं बनवलं होतं त्यांनी आणि आम्ही खूप थंडी होती त्यावेळेस गेलो होतो, वातावरण खूप थंड होतं आणि तिथे आतमध्ये एंट्री आम्ही केली। आतमध्ये असं एंट्री केल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच तिथे कॅन्टीन आहे आणि कॅन्टीनच्या बरोबर लेफ्ट साईडला तिकडे वळल्यानंतर एक म्युझियम आहे। तर त्या म्युझियममध्ये आपले भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे जे आपले शहीद वीर जवान आहेत त्यांनी त्या काळामध्ये ज्या काही बंदूक वगैरे वापरले होते, हत्यारं वापरले होते, ते सर्व तिथे ठेवलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे। आणि त्याचबरोबर त्यांचा जो इतिहास आहे ते सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर पंजाबमधील हुसेनीवाला जी बॉर्डर आहे त्याचा पूर्ण नकाशाही तिथे बघायला मिळतो की कशाप्रकारे आहे ते। आणि खरंच तिथे गेल्यानंतर मनाला खूपच प्राऊड फील होतं की आपल्या देशासाठी ह्या लोकांनी खरंच खूप मोठं बलिदान दिलेलं आहे आणि खरंच खूप मोठं त्यांनी आपल्यासाठी बलिदान दिलेले, म्हणून तर आज आपण या स्वतंत्र भारतामध्ये इकडे तिकडे स्वतंत्ररित्या फिरू शकतो। आपल्या भारतामध्ये व्यवस्थितपणे आपण राहू शकतो। हे सगळे असे बंदूक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बंदूक इथे बघायला मिळतात। खरं खूप छान त्यांनी हे सगळं जपून ठेवलेलं आहे। बघायला खरंच तुम्ही नक्की इथे यायला हवं। आणि मग हे जे सगळं आहेत ते मॉडेल लावलेले आहेत प्रत्येक BSF बॉर्डरचे, राजस्थान म्हणा, पंजाब म्हणा, हुसेनीवाला अशा प्रकारचे जे बॉर्डर असतात, बॉर्डर एरिया जो आहे त्याचा पूर्ण नकाशा तिथे दिलेला आहे, मॉडेल दिलेले आहेत। ही जी आहे ते भगतसिंग यांची जी आहे बंदूक आहे, बुलेट आहे, पिस्तूल आहे। तर तेही अजून त्यांनी जपून ठेवलेले आहे आणि त्याचा पूर्ण तिथे इतिहास त्यांनी व्यवस्थित लिहिलेला आहे। तिथे गेल्यानंतर खरंच आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते। आणि त्या म्युझियमच्या बाहेर गेल्यानंतर बरोबर रोज संध्याकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान तिथे परेड होते। इंडिया पाकिस्तानमध्ये जे गेट आहे मोठं, तिथे परेड होते। ते परेड बघायला खूप मस्त वाटतं आणि खूप मनाला प्राऊड फील होतं। तुम्ही नक्की इथे यायला हवं। आता इथे आम्ही परेड बघण्यासाठीच जात आहोत। तिथे गेल्यानंतर खूप सुंदर अशी आपल्या देशावरची गाणी लावलेली, इतकं छान मनाला वाटत होतं। खरंच खूप आम्ही एन्जॉय केला। तर ही परेड बघायला तुम्ही नक्की इथे या आणि हे मी तुम्हाला व्लॉगमध्ये पुढच्या दाखवत आहे की कशाप्रकारे इथे परेड केली जाते, तर ते तुम्ही नक्की बघा। समोर जे आहे ते पाकिस्तानचं गेट आहे आणि इकडे आहे ते इंडियाचं आहे। इथं असं सर्वांना बसण्याची व्यवस्था असते। फायनली आम्ही तिथे पोहोचलो। खूप सुंदर अशी देशावरची गाणी लावली होती। इथं मी ते नाही केलं कारण कॉपीराईट बसू शकतो, त्यामुळे इथे तुम्हाला ते गाणी ऐकायला मिळत नाही आहेत। कॉपीराईट फ्री सॉन्ग असले तर नक्कीच मी लावेन। तर अशा प्रकारे आम्ही इथे बसलो आणि त्यानंतर मग परेड सुरू होते। ते तुम्हाला मी पुढे दाखवतच आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शूट हिंदुस्तान जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद और वंदे मातरम। धन्यवाद। एक सब प्रॅक्टिस करतात।
बसा बैठो बैठो। अशा प्रकारे परेड झाली। खूप छान वाटलं परेड बघताना, पण आम्ही खूप एन्जॉय केला। आणि त्यानंतर मग परेड झाल्यानंतर सर्व लोक खूप खाली उतरतात, मस्तपैकी डान्स करतात आणि खूप छान वाटतं। तुम्ही इथे नक्की बघायला या आणि इथं आल्यानंतर खरंच खूप मनाला छान वाटेल। आणि आपली हिस्ट्री नक्की काय आहे, कशा प्रकारे, जे आपण फक्त हिस्ट्रीमध्ये वाचत असतो पण ते रिअलमध्ये पण आहे, इथं आल्यानंतर आपल्याला कळतं। आणि त्यानंतर मग आमची मायरा खूप छान असे डान्स करावे लागली, कारण देशभक्तीपर गाणी लागली होती आणि खूप सुंदर असं तिने डान्स केला तिथे इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरला। अशाच प्रकारे जर का तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथून जाणार आहोत आपले भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचं जे स्मारक आहे, शहीद स्मारक, जे की राष्ट्रीय शहीद स्मारक म्हणून ओळखलं जातं, तिथं आम्ही जाणार आहोत। तर तोही मी व्हिडिओ शूट करणार आहे आणि तो जर का व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाही व्लॉग पूर्णपणे बघा। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये ते जे आपले राष्ट्रीय शहीद स्मारक असेल ते बघायला मिळेल। देन फायनली मी छान असे फोटो काढले, ते मी इथे टाकलेले आहेत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।